धावा आला हो शिमग्याचा आला तर मंडळी होळीला शांत करायला म्हणजे जास्त तीव्र न व्हावी त्यासाठी इकडचा महिला वर्ग बघा पाणी टाकतं सगळं होळीवर. कसं नारला काढतात बघा सगळे काठ्या बिठ्या घेऊन आल्या बघा. नारळ काढू शकतो आपण. ते नारळ काय नारळाची काय बात आहे. अरे भाभी केस दादीच्या बरोबर होली यांची. हॅपी होली. हॅलो मंडळी, गुड इव्हिनिंग, हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी तुम्ही टायटल आणि थंबनेल तर बघितलं असेल. आज आहे सर्वत्र होळी, धुलीवंदन उद्या आहे, आज होळी आहे. सो होळीच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या पवित्र या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या सर्वांचं दारिद्र्य, आळस, दुःख सर्व जळून जावं आणि सर्वांच्या घरात भरभराटी, आनंद आणि सुख येवो हीच होळीच्या प्रार्थना करतो. आणि आता आपण चालू आपल्या गावात होळी असते, एक गाव एक होळी. तुम्ही मागच्या वर्षी माझा ब्लॉग बघितला असेल, त्याच्या मागच्या वर्षी बघितला असेल. सो वर्षानुवर्ष परंपरा आहे. सो आता आपण पटापट जाऊया गावात चौकात. मम्मी पण चालले. मम्मी कुठे चालली? इथं पूजेला. कुठं पूजेला? होळीच्या इथं. मम्मीने मस्त डिश बीस सजवले बघा. हे काय हार बनले काय? कवाच कवाच आलो होता तुमचा काहीतरी. सो असं सगळं सजलंय. मम्मी तर चालली पुढं. प्रयाग बायकर बाय ना, तू कुठं चालला? होळीला इकडे ना. पादे मला फ्लँकीज आहे. फ्लँकीज मला नको दे. फ्लँकीज इथे 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 बघून दे. बाय. इकडे बघ. पोचलेलो आहोत आता आपण. आपला गाव आम्ही वडवलीकर आणि असा आपला कोलीवाडा आहे. त्याच्यामुळे कोलेचा पुतळा असलाच पाहिजे आपल्या गावात. तर चला आता दाखवतो तुम्हाला मजा. मंडळी बघा आता आपले ग्रामस्थ सर्व वाजत गाजत उत्साहात घेऊन येतात आणि या ठिकाणी सर्वांचं मनोरंजन करतात. असे शिवशक्ती ब्रॉस बँड पथक, ग्रामस्थ मंडळ वडवली कोलीवाडा यांच्या वतीने तुमचे सहर्ष धन्यवाद. आणि आपण सुरुवात करत आहोत आता. या ठिकाणी ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे क्षण आपल्याला या ठिकाणी सुरू झालेला आहे. होळी लावण्यात येणार आहे. आता लहान मुलांना बाजूला करायचं आहे. सर्वांना विनंती आहे, लहान मुलांना बाजूला करा. सर्वांनी बाजूला टाकी पिळायला थोडा जागा द्या. लांब सर्वांनी बाजूला करा.
व्यवस्थित लावून घ्या आता ते धावा. तर अशा प्रकारे आपले वडवली ग्रामस्थ सर्व होलीच्या दहनासाठी आता ते 5 फेऱ्या असतात, त्या 5 फेऱ्या कम्प्लीट करत आहेत. आणि पूर्ण आमचा गाव बघा तुम्ही इकडं मस्तपैकी सजून धजून सर्वजण इथे उपस्थित झालेले आहेत. हे तुम्ही बघू शकता ग्रामस्थ इकडे पण अर्धे बसेल वडवलीचे आमचे. आणि बघा तिकडे पार घराबिरात बिल्डिंग सगळे इकडे मंडळी पब्लिक आहे. आणि त्यांच्या 5 फेऱ्या झाला की होलीचं दहन होईल. औलाईच्या पूजनाचा अत्यंत उत्साहात 2026 वडवली परिवारा या ठिकाणी होळी लावण्यात आलेली आणि फटाके वाजवून अत्यंत उत्साहाने हा सण साजरा होत आहे. पहिले नवरा नवरीला फिरवा म्हणजे आमच्या गावातले जेवढे नवीन सावई असतील ते पण असे होली भोवती फिरतात. ते तुम्ही बघा 2026 सगळी पब्लिक मागत आली मंडळी. कधीपासून पुढे होती. तुम्ही सगळ्यांना धावत घेतला का हॅपी होली. तू जवान आहे डोकं तू धावतं ते कसं धावतील. तेवढी एनर्जी आली. जाम शेक लागते सगळं मागं होत चालेल. इथं होतं सगळं कुठं गेलं बघा सगळं. कारण खूपच भव्य दिव्य होली आहे आणि खूप जास्त आग लागला तुम्ही बघू शकता. आणि सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद. ही काय प्रथा आहे पाण्या काढायचं शांत करायला होळीला शांत करायला. मला माहिती आहे. आता ते मला सांगण्याची तुम्ही ग्रामस्थांनी सांगलं जास्त अनुभवाचे बोलतील ना. तर मंडळी होळीला शांत करायला म्हणजे जास्त तीव्र न व्हावी त्यासाठी इकडचा महिला वर्ग बघा पाणी टाकतं सगळं होळीवर. तिकडनं पण टाकते. आता त्या याच्यामुळे दिसत नाहीये तो असा सगळा आहे. आता ये बघ चालू झाला यो. आता पोरा सगळी नारला पडतील मजा बघा. आता तुझा बी नंबर आहे ना मग बघून घेतला ना. 12-13 मार्च लगीन ए बाबा लो पेर सुजल मंडळी हे बघा सगळं कसं नारला काढतात. हे बघा सगळे काठ्या बिठ्या घेऊन आल्या. हे बघा त्याचा नारळ काढणार हे बघा कोणी आगेन शांत कोणी कुठल्या त्यातनं नारळा काढायची मजा मंडळी. नारळ घेऊन रोशनदा. अरे नारळ आणता पला कुठल्या आणल्या जोरात गाणी बोलला. अरे नारळ आणता तरी पला आणल्या. नारळ घेऊन या आपल्याला नारळ आण. तुझा कसा लागला तर मंडळी हे नारला करायची मजा घेतली. धन्यवाद मंडळ आभारी. अरे लोक नारला काढतात तू फला काय काढतो. नारळ काढ ना आपलं आले कसा मंडळी कोणी मारला माहित नाही पुढे जोरात मारला. नारळ आणला म्हणजे नारळ लागला आणि तो नारळ आणला. मागच्या आली माझ्या ब्लॉग मध्ये कोणी मारली मला माहित नाही. हा इतकं
गरम आहे तो काय पाहिजे त्याला रोशन भाऊला काही नारळ नाही भेट तो पलाला काय 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 सगळी गेम लहान लावा पण अर्धा काय गरम खायचा थंडा होता यायला गवसून गवसून धकलाला काय नारळ नाही भेट मंडळी पोरांना काऊनी काढतात सगळ्या पोरांना नारळ काढायला एक नाही भेटत साईराम जय रिमावली काढणार मंडळी आता नारळ नाही भेटल्यावर ना मी घरात आता याचा काही काम नाही तो कल्पनी म्हणला पोर आणला रोशनचा नारळ नारळ मास्क काढू शकतो आपण ते नारळ काय नारळाची काय बात आहे आगीन घेऊ शकतो का तू आगीनच त्याचा का घात ना काढ मग आता काढली तुम्ही पोर माझा गणपती बाप्पा मोरया हे फुटला फुटला घ्या मंडळी चला आता चला असे सगळे पोरांची मजा चालूच राहील पाटील तुला होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण म्हणतो खूप शुभेच्छा ना अशी मजा चालूच राहील मंडळी आता मी जातो घरी मला छोटस काम आहे आता आपण हा नको ना नको ना मंडळी पोरा सांगता अशी मजा चालू राहील आता आपण भेटू डायरेक्ट उद्या आता मला थोडस काम आहे जातो घरी उद्या भेटू पण त्याने घेऊन आला इथं डान्स करतात बिना म्युझिकचा आला हो शिमग्याचा आला आणि मंडळी आमच्या गावचा शिवशक्ती ब्रास बँड पथक खूप सुंदर वाजवतात तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर काय डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देता बिंदासाने ऑर्डर द्या लय पैसे घेतात असं बोलतात पण कमी पैसे घेतात लय पैसे नाही घेत मंडळी कमी पैशामध्ये मस्त ऑर्डर वाजवतात आणि सुंदर वाजवत तुम्ही बघितलं असाल तो असा नाही येऊ पण मंडळी बँड मध्ये सगळं मास्टर बँड मध्ये हात कोण सगळं मास्तर मास्तर आहे आणि सगळं जर मास्टर झालं तर बँड वाजवेल कोण मास्तर मग शिकवायला कोण येईल मग शिकवायला कोण येईल आप्पा मास्तर दीपक मास्तर असं म्हणजे अजून वरचं मास्टर आहात का आमचा बाजी क्रिकेटर अरे पलाला मंडळी अशी सगळी मजा आहे तर आता भेटूया आपण पुढे चला सो मंडळी आता झाले सकाळ आणि हा पुढचा दिवस आहे आणि पुन्हा एकदा वेलकम बॅक तुमच्या चॅनलमध्ये आणि सकाळ लवकर झाली होती ते चिकन मटन मच्छी आणायला गेलो होतो आणि तेव्हा मोबाईल घेऊन गेलो ना कारण मला माहिती आहे पिशव्या वगैरे मारतील तर भिजलेलो पूर्ण आणि आता परत सुरुवात करतोय आणि आता होळीचा कलर आपण घरच्यांना लावूया चला हॅपी होली मग मी पुरी घामात भरले तर हॅपी होली मग मी आधी तावरी घामा भरले आता निघणार नाही कलर अजून सगळ्यांना लावू चला बस करा हा वहिनीला पण हॅपी होली या पुरा बेल अरे माझा कलर मलाच लावतात आमच्या दिया या भाऊ हॅपी होली हॅपी होली इकडे नाही ना याला बघ हॅपी होली तिकडे बघ वरती इथं बघ कोण हॅपी होली हॅपी होली इकडे प्रयाग हॅपी होली इकडे बघ ना हे पौर्णमाच्या लाव पौर्णमाच्या इकडे पौर्णमाच्या लाव पौर्णमाच्या लाव हॅपी होली पप्पाच्या लाव नाही लाव पप्पाच्या लाव घे पप्पाच्या लाव घे पप्पाच्या लाव घे हॅपी होली लाव पप्पाच्या लाव बाबा इकडं बघ बावलाच दिसतात प्रयाग बघा दादीच्या बरोबर होली यांची वहिनी हॅपी होली हॅपी बर्थडे बोलायला हॅपी होली तुम्हाला अरे भाभी केस होली बस माझा कलर मलाच लावणार मंडळी काय पुस्तक घेतले पुस्तक वाचन का अच्छा ग्रहण हा मंडळी ग्रहण आहे म्हणून वाचायला घेतले वाटतं मी आणलाय कलर तुम्ही आणले मला काय कलर माहिती कोणी घरात दिसता मी लावला होलीची पोत द्या
चेक देईल का एक इच्छा काम करा यो घ्या नयनदाला मागू नका कारण किती खर्च धरून घ्या मंडळी चेक द्या इकडे. नको बाबा मंडळी काढतील एक तर पासवर्ड माझा सोपा आहे फॉलो होतील. चला हॅपी होली आता भेटू आपण बाहेर. ही बघा आपली बाहेरची गँग होली चालू आहे. अरे काय केलं ना माझ्याकडे काय बघता बाबा 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 ए बाबा हे लागेल त्याच्या लागेल. अरा 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 आला हे काय ऐकणार नाही मंडळी. मंडळी हे सगळं मित्रात मी यांचीच लावले असं वाटायला लागला मला. ए थांब याच्या लागेल इकडे 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 मारा. ए प्रयाग शी तोंडातून काढ शी हे त्यानं त्याच्या तोंडातून काढ. इकडे 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 प्रयाग इकडे 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 प्रयागचे कपडे बघा मंडळी काय इथं थांब थांब तिथे वरती बघ. रंग लगाए बिना काय ओट एवढं वाढलं दिसते ना बाबू थोडे काय नाही साला. इकडे हा मंडळी आता आपण आल्या इव्हेंटला. आपल्या घरची होली झाली बऱ्यापैकी. आता ते ग्रँड मुलं बाहेर निघणार नाही कोणी आणि आता आम्ही आल्या इव्हेंटला. पण भाऊ भावेश हॅपी होली भावेश. हॅपी होली भाऊ. आलं भावे डायरेक्ट गेले बिले मी काही घराय नाही पुरा थांबला आले तू. चला मंडळी आता आतमध्ये तुम्हाला धमाल दाखवतो आम्ही. चला अशी कायशी इथे हॅपी होली अलंकार भाऊ हॅपी होली. आमच्याकडनं घेतो आमच्याकडनं कलर घ्या. बाबा योग्य आता बरीच चांगली होती. मोठ नाही मंडळी अशी चांगली होली आहे. मला वाटतं कॉपीराईट लागेल त्याला मला मी पास करेन.
तो मंडळी आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया आणि खूप धमाल आणि मजा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आवडलीच असेल. माझा आवाज थोडा चेंज झाला बिकॉज थोडीशी तब्येत बिघडली, नॉट टू मच, सो टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आवडला असेल आजचा ब्लॉग, इफ एनी रिझन लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय.